तायडे बोल तायडे. लो बॅटरी. अरे फुल चार्ज आहे आज बॅटरी. बोल. हा मग तशीच चार्ज ठेव, कारण संध्याकाळी हळदीला यायचंय माहितीये ना. ए तायडे, हळदी बिदीचं काय घेऊन बसली तू? इथे मरणाचं काम आहे आज ऑफिस मध्ये. हे बघ फाईलच घेऊन चाललोय सरांकडे. ते शेतात नांगरताना काय अवस्था होत असेल ना ते आज कळतंय मला. आता कळली का माझी किंमत? एक दिवस मी ऑफिसला नाहीये तर तुमची वाईट कंडिशन झाली आहे. बघ ना यार तायडे, नेमकं आजच ऑडिटचं काम आलंय आणि आपल्या ऑफिसचा लेडीज स्टाफ तुला माहितीये सगळा नवीन आहे. आणि त्यात त्या काही जणी ती ट्रीबी ती जेनझी ती रिला बिला बनवत असतात. त्यांना समजवताना वाट लागली आहे माझी, पार हवा टाईट झाली आहे. त्याच्यामुळे मला नाही वाटत आमच्या नशिबात आजची हळद आहे. जाऊ दे. अरे पण तू मला सकाळी फोन करून सांगायचं ना. बरं चल मी येते ऑफिसला. तू नको येऊ भाई, इथे वाट लागेल आमची. सरांनी आम्हाला सांगितलंय आज तायडेची सुट्टी, म्हणजे मी शर्वरी परब यांची सुट्टी आहे. तिला अजिबात बोलवायचं नाही, त्यांच्या घरात लग्न कार्य वगैरे. त्याच्यामुळे तू येऊ नको इथे. काय शायनर माझा एवढा विचार करतोय? सरांची ऑर्डर आहे. मी शर्वरी परब यांना आज कोणीही बोलवायचं नाही. मॅक कळलं का तुला? ही अशी ऑर्डर आहे, हुकूम आहे त्यांचा. त्याच्यामुळे तू आली ना मला शिव्या खाव्या लागतील उलट्या. तू काही येऊ नको. मी काय बोलतो, जेवून बिवून झालं असेल तुझं, माझ्या वाटची तूच नाच हळदीत. हा आम्ही करतो इथे काम. आता काय, चल भेटू नंतर तायडे. बाय. ठीक आहे, बाय. बापरे. हा बरोबर उगवलाय. मला वाटलं दुसऱ्या दिशेने उगवलाय की काय. बोल. जरा तुमच्याशी बोलायचं होतं. म्हणजे मला माहिती आहे की कार्यक्रम चाललेत आणि सगळे खुश आहेत. अरे बोल. एक काम कर, बस बस तिथं बस. आओ काका. नाही, बस तू टेन्शन मध्ये दिसायला. बोल काय झालं? बोल. काका म्हणजे मी आईबाबांना पण हे सांगितलेलं नाहीये. काय ना मला तुमच्याशी बोलायला खूप कम्फर्टेबल वाटतं. म्हणून म्हणजे तुम्ही आता माझ्या वडिलांसारखे आहात ना. तर मी ज्या प्रॉब्लेम मध्ये फसलोय तर त्यामधनं मला काढायला तुम्ही माझी मदत कराल का? अरे काय गौतम तू सांग, सगळी मदत करू आपण. काय झालं? काका ऍक्च्युली ना म्हणजे हे कोणाला सांगू नका. आईबाबांनाही माहित नाहीये. मला ना एक मोठं पेमेंट येणार होता, तेच अडकलंय आता ऐनवेळी. आणि मी काही लोकांना शब्द दिलेत आणि त्यांना पैसे परत नाही दिले तर खूप त्रास देतील ते मला. ही गोची झाली, हा प्रॉब्लेम झाला. मला काहीच कळत नाही आता. म्हणजे कसं असतं ना, आणि मी आता पैसे परत नाही केले की माझी इमेज, माझं नाव, सगळं काही मातीत मिळेल. कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये असंच असतं. एकदा तुमचं नाव खराब झालं की तुम्हाला कोणी दारातही उभं करत नाही, नोकरी देत नाही. म्हणून आता मला काहीच कळत नाही काय करू. तुमच्याकडनं जर थोडेसे पैसे मिळाले असते ना तर खूप मदत झाली असती. मी तुम्हाला लगेच पैसे परत करीन काही दिवसात, खरंच. फक्त आत्ता थोडेसे पैसे मिळतील का? किती? ते जास्त नाही, 2.5 लाख फक्त. 2.5 लाख? म्हणजे 2 लाख आहेत माझ्याकडे. फक्त 50,000 जर मिळाले असते ना तर तुमची खरंच खूप हेल्प झाली असती. काका मला कळतंय, बघा लग्नाचं घर आहे, तुम्हाला पण खर्च असणार आहे, तुमच्या हात पण दगडाखाली आहेत. पण मलाही सांगा ना, मी कोणाकडे जाऊ, कोणाकडे अशी मनमोकळेपणाने मदत मागू? काका मला करू शकाल तेवढी मदत? 50,000 फक्त. म्हणजे विचार करा ना हो, सगळे किती खुश आहेत. त्यांना मला दुःखी नाही बघायचंय. सगळं माहोल चांगलं असताना हे सगळं झालं, मला पण कसं तरी वाटतंय. पण विचार करा ना तुम्ही, आशू नवीन नवटी बायको माझी घरी आली आणि जर ते घेणेकरी घरी आले, परत त्यांनी पैसे मागितले तर तो केवढा तमाशा होईल. आपल्या आशूला ते चांगलं नाही वाटणार हो. कसं वाटेल ना तिला? मला पण वाईट वाटेल, तिलाही खूप वाईट वाटेल. नाही, एक काम करतो मी.
काहीच नको, मी लग्नालाच येत नाही. अरे गौतम असं काय बोलतो? मला कळत नाही होतं मी काय करू. मला सुधरतच नाहीये काही. काका, जावई म्हणून ही माझी केलेली पहिली आणि शेवटची मागणी असेल खरंच. गौतम अरे काका, तुमचा विश्वास नाहीये का माझ्यावर? अरे नाही बाबा, असं नाही. हा अरे तू माझा होणारा जावई आहेस, माझ्या मित्राचा विनायकचा मुलगा आहेस. आणि तुझ्यावर विश्वास आहे म्हणून तर आशू देतो ना रे तुला. मग प्लीज मला 50,000 रुपयांची मदत कराल का? ठीक आहे, बघतो, म्हणजे कळवतो तुला. अहो जरा बाहेर या ना. हा आलो. हं? नको टेन्शन घेऊ. थँक्यू. 50,000 द्यायची लायकी नाही आणि पोरगी द्यायला निघालीत. हां, पैशांचं नाव काढलं की काकांचं तोंड सुक्या मच्छीसारखं झालं. समायरा एवढी एकच गोष्ट करेक्ट बोलली होती. हे शरू माझ्या घरी येते काय, ही त्याची शिक्षा. आज वसुली, उद्या उधार. वेंडर्स लिस्ट तयार आहे. सर आहे. पेमेंट झाले सगळ्यांची. रॉ मटेरियलचा सोर्स चेक केलाय. सर्टिफिकेशन्स, सगळ्या गोष्टी बघा. कुठलीच गोष्ट ॲम्बिग्युअस ठेवू नका. कधीपर्यंत होणार आहे ती कामं पूर्ण? काय करताय सकाळपासून? काही करा, कामं करा पटकन. आणि तू नुसता बघत उभा राहू नकोस. येस सर, कामं कर. करतो सर. मान हलवत बसू नकोस. मला सांगा सर काय काम आहेत, मी करते. तू कशाला आलीस? सुट्टी आहे ना तुला? हो सुट्टी आहे सर. पण सर मला एक सांगा, ह्यातलं एकीने तरी सकाळपासून कामाबद्दल तक्रार केली का? नाही ना, कारण आता ह्या सगळ्या जणी स्वतःचं आपलं ऑफिस असल्यासारखं काम करतात. आणि अशा वेळी माझ्या मदतीची गरज आहे आणि मी तिथे अवेलेबल नाही तर त्याला काय अर्थ आहे ना. डोंट वरी, आता आले ना ही शर्वरी परब, सगळी कामं होतील. चलो टीम, काम पे लगते हैं. मॅक, मी सांगते जसं सगळ्यांना कामात वाटून. येस. ओके, एक मिनिट पहिले बघू तुझं.